मग आता त्यांनी एक मराठा लाख मराठा म्हणायची गरज नाही, आता ते ओबीसीत आले. एक ओबीसी लाख ओबीसी म्हणायला हरकत नाही. ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असे मराठा लाख मराठा म्हणणे दोन्ही आम्हीच आहेत. ओबीसी आम्हीच, एक मराठा ओबीसी मराठा, कोटी मराठा आम्हीच, मराठा आम्ही ओबीसी आम्ही, कारण शेतकरी आम्हीच आहेत, लढाऊ क्षेत्रीय मराठी आम्ही, दोन्ही आम्हीच. आणखीन घ्यायच्या राहिल्यात ना पुढे 100% होणार म्हणा, मग भेटून म्हणा. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालन्यातून मुंबईच्या वेशीपर्यंत पदयात्रा काढली. मुंबईच्या वेशीपर्यंत आल्यानंतर शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. जरांगे यांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर मराठा बांधवांनी एकच जल्लोष केला. मनोज जरांगे यांच्या आरक्षणाच्या मागणीवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये मराठा आरक्षणावर भाष्य केलंय. एक मराठा लाख मराठा म्हणण्याऐवजी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं, लोकांमधील वितुष्ट कमी करावं असं म्हणत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. तर यावेळी सरकारने ओबीसीला धक्का कसा लागला नाही हे देखील समजून सांगावं असं आवाहन पंकजा मुंडे यांनी सत्ताधाऱ्यांना केलंय. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही. मी हे वाक्य लोकांकडून ऐकत होते, मात्र धक्का लागलाच. कुणबी प्रमाणपत्र हे ओबीसीत येते, त्यामुळे धक्का लागला नाही असं म्हणणं अयोग्य आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला यामुळे नक्कीच धक्का लागलेला आहे. जे सत्तेत विराजमान आहेत ते जर म्हणत असतील ओबीसींना धक्का लागला नाही, तर त्यांनी ओबीसींना समजून सांगावं कसा धक्का लागला नाही, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून विसरू नका. धन्यवाद.